अरे चालू झालं बर. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे मुस्तकीम मुलानी. तर आज मी काढणार आहे फुल डेचा शूटचा ब्लॉग. तर ते तुम्ही बघावं आणि एन्जॉय करावं. कशासाठी काढलाय ते शेवटला सांगेन मी, तर तुम्ही फक्त एन्जॉय करा. बाय. तर आजचा शूट आहे 19 फेब्रुवारी स्पेशल, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आम्ही एक कॉन्सेप्ट काढणार आहे. तर आज त्याचं शूट करायचं आहे. तर आता मी चाललो आहे मैत्रिणीच्या शॉपवर. तर बघा पुढं पुढं काय घडतं ते. चला. सिनेमॅटिकला तर पोचल्याबरोबर आमची मीटिंग झाली. मग मीटिंगमध्ये डिसाईड झालं की कुठलं टेक घ्यायचं वगैरे काय. मग आम्ही खाली येऊन टेक घ्यायला रेडी झालो. म्हणजे प्रत्येकाचं डायलॉग वगैरे सगळं, कुठनं एंट्री घेणार, काय अँगल वगैरे कसं लावायचं ते सगळं डिसाईड केलं. आणि प्रत्येकाला आपापलं डायलॉग वाटून देऊन आम्ही टेक घ्यायला रेडी झालो. तर बघा, ही बिहाइंड द सीन असं असतं आमचं. आम्ही दिसतो फ्रेममध्ये 3 जण, पण मागं खूप जण असते ती. तुला नीट सांगतोय, टाइमवर शूटवर आला तर ठीक आहे, नाहीतर काढून टाकेल. नाहीतर कामावर काढून टाकीन. आणि आजचे पगार पण देणार नाही. काय आरची नको मला पगार, काय देऊ? आरची नको पगार मला. बाहेर तू जमिनीवर आहे, आकाशात उडायची स्वप्न कुठे बघतो रे? काय म्हणायचं तुला? आता नाफा दिसली नसती. हा, काय नाही म्हणायचं. जा की मग घरी. कशाला आला इकडे? काय ठेवलं नाही तुम्ही. चालतंय मग शूटवर आहे. हो, धन्यवाद डॉन. डॉन बिन काय नाही. अध्यक्ष पहिलं काय करूया, आता तू 2च मिनिटं थांब फक्त. सगळ्यांचं डिस्कशन चालू आहे की नाही ते एकदा घेऊया, आणि मग त्याच्यानंतर हिच एक घेऊया, आणि नंतर तुम्ही तिकडे जावा डिस्कशन, सॉरी टेक घ्यायला. तोपर्यंत आम्ही आवरून घेतो. चालतंय का? इथंच घ्यायचंय बाहेर. तू गेला नाही अजून? जा की. पेमेंट आलं नाही रे. ऑनलाईन पे कर तुझा. ऑनलाईन बंद आहे माझं. हा, सर्व्हर डाऊन. आणून देतो आयटोला. जा निकाल बे निकाल. तर तिथलं शूट उरकून आम्ही चाललेलो आहे दर्गामध्ये. तिथं थोडं शूट आहे, ते शूट करणार आहे. आकाश बाया, लग्न कधी करताय? उद्याच. बाय 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 बाय. कसं लाजलं बघा, लाजलं. ह्यांच्या लाजणं बघून आम्ही आमचं शूट संपवलेलं आहे. आता आम्ही जाणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापाशी. तिथं जाऊन थोडं शूट आहे, ते करणार आहे आम्ही. तर हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक. तर इथलं शूट उरकून आम्ही जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणायसाठी. ज्यांनी मला इंस्टाग्रामवर फॉलो केलेलं नसेल तर सगळ्यांनी फॉलो करा. मी त्याची लिंक म्हणजे त्याची ID खाली इथं मेन्शन करत आहे. तर तुम्ही सगळ्यांनी जाऊन पटापट फॉलो करा. तिथलं शूट उरकून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता की छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ही किती सुंदर दिसते. तर महाराजांची मूर्ती ठेवून मी गेलो चेंज कराय, आणि बघतोय तर काय नुसती हाडाची सापळं दिसायला लागली ह्या कुर्त्यामध्ये. ही कुर्ता मला खूप ढिल्ला झालेला आहे. आता दीदींना सांगून मी ही कुर्ता फिट करायला लावणार आहे. आणि हे बघा फ्रेममध्ये येण्यासाठी काय काय करतात लोक. तर दीदींनी मला हा कुर्ता फिट करून दिलेला आहे. तर मला कमेंट करून नक्की कळवा की हा कुर्ता माझ्यावर कसा दिसतोय. मला माहिती आहे आपण हार्ड आहे, हार्ड. हां मॅडम काय करताय? मेकअप. कोणाचं? अयो, मॉडेल. कोण आहे मॉडेल? पण मी मॉडेल आहे. हे बघ ना. स्टार्ट. या इकडे, या साईडने. तू इकडे थांब. इकडे. तर मी माझं बोलबच्चन संपवून टेक घेतला. आणि टेक घेतल्यानंतर मग मी थोडं माझ्या मित्रांना सेट करत होतो. म्हणजे कोणी कुठल्या साईडला थांबायचं, कोणी कुठल्या साईडला थांबायचं ते सेट करत होतो. आणि कॅमेऱ्याचं पण जरा सांगत होतो. सगळं सेट करून सुद्धा कुठंतरी काहीतरी राहतंय असं मला वाटत होतं. म्हणून मी दीदींना विचारलं की आता घ्यायचं कसं. कोणी हार घाला, म्हणजे सिंगल सिंगल घाला, त्यासोबत एक जण करताना एक जण हार घाला, एक जण अगरबत्ती लावा. ओके, आधी तर हे बाकीचं नकोच रे मला. असं बाकीचं नको आहे मॅडम? पाहिजे. हे असं हे असं हे असं नको ना. त्यामुळे म्हणतो व्हिडिओ क्रिएटर होणार. मला व्हायचं पण नाही. मी माझं आमचं काय म्हणला? कंचना ही करत पळा. कसं 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 कसं
हे जाऊ दे. ते राखी सावंतचा व्हिडिओ माहितीये का? हा ती बिग बॉस मधला असंच पण ते किधर जा रहा भाई? अभी जाते काम पर. काम पर काम धंदा देखने देतो लगा. ए तू बीच में क्यों आ रही है? ते बी येणार आहे माझ्या तेरे को फ्रेम में आने है ये? लायसन काढायचं. चलो दीदींना बाय करून शूट संपून आम्ही निघायला लागलेलो घरी. बाय हॅपी बर्थडे. अरे विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे. असंच तुमचं आयुष्य वाढत जावं, 100 पुत्र व्हावेत. लग्न तर होणारच आहे, ते विषय नाही. चला तर आज या दादाचा बर्थडे आहे. हा व्हिडिओ तर 2 दिवसांनी बनणार आहे, तरी सगळ्यांनी कमेंट मध्ये दादाला विश करा. ही मॅगी कुठून आणली तू? तर असा थकलेला चेहरा घेऊन मी माझी पोटाची भूक भागवत विचार केला की पावभाजी खाऊ, आणि आम्ही सगळे गेलो महर्षी चौकामध्ये. महर्षी चौकामध्ये जाऊन मी विचार केला एकदाच भाजी बरं 10, 15, 20 पाव खाऊ, पण पोटाने साथ दिलं नाही राव. 4 पाव मधलं 2 पाव शिल्लक राहिले. ते लय वाईट वाटतंय. तर पोटाची भूक भागवून गाडीला किक मारून आणि थकलेला चेहरा घेऊन आम्ही गेलो घरी. आणि कधी घरी जातोय कधी झोपतोय असं झालं. आज एवढं मी कटाळे आलो बघा. तर खूपशा लोकांना वाटलं असेल की मी डायरेक्ट ब्लॉगचा शूट कसं काय केला. तर माझी खूप दिवसापासून इच्छा होती की नाही का लोकांना कळावं की माझं दिवस कसा जातो शूटचा. तर आज दिवसभरात एवढी मेहनत घेतली ती तर तुम्ही बघितलीच आहे. तर त्या पूर्ण दिवसभराचं जे फळ म्हणतात ना, फळ रिझल्ट, ते फक्त एकच कॉन्सेप्टचा व्हिडिओ निघाला आहे. तर खूपशे लोक मला असं म्हणतात की तू मोठा माणूस आहे, तुला काय हे ते असं तसं, कॅमेरा धरला, व्हिडिओ काढला, संपला विषय. पण तसं नसतं. त्याच्या मागची जी मेहनत असते, डेडिकेशन असतं, ती फक्त व्हिडिओ काढणाऱ्याला माहीत असतं. माझा फक्त ही ब्लॉग काढायचा मेन मुद्दा असा होता की जे मला म्हणतात ना की व्हिडिओ काढणं खूप सोपं आहे, तर सोपं नसतं मित्रांनो. त्यासाठी खूप असं मेहनत घ्यावी लागते, ते तर कळेच असं नाही. सो असो, जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की कळवा, आणि लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.